कधीच कृष्ण परमात्मा म्हणजे पंढरपुरातला भाग शेठची एक विकाची आणि दुसरे सुदामदेव 23 मधले 2 बस झाले. काय करायचे जेवणाच्या आधी जेवणाच्या नंतर एक गोळी 5 झाले पण उग कशाला ताण घ्यायचा. 2 23 पैकी 2 तर जग ज्याच्या ताब्यात आगाव साहेब तो एक विद्यार्थी आणि जगाच्या बापाला ज्यानं शाबीत ठेवलं ते सुदामदेव विद्यार्थी कॉलेज विद्यार्थी गोड सरपण आणायला निघाले. महाराज गुरुच्या आश्रमावर कसं राहा नुसते उपरणे हाणण्यापुरतच त्याचे धोतर हाणण्यापुरतच कोणी गुरुला सत्कारा शाल घातली की ओळली. मागच्या जन्मात का जाळ वढायला होता का सुगड्या तू हिशोबात राहिलं रे. गुरुच्या सानिध्यात कसं राहा जा सरपण आणाय. सरपण आणायचं कोणतं महाराज किती न्याय असन. शुष्क काष्ट जरी का निसर्गाची जगरी उष्ण काला खंड बोहरी. उष्णतेनं पाण्याची अपुरता भाग किंवा कशानं तरी उन्मळलेल्या आपण मत्या वाळलेल्या झाडाची लाकडं आणणं हा न्याय. ओलं तोडून नाही. शास्त्र आपण जे घेतलं संविधान तो का आपलं आणि दाढीवाल्या बोकड्याचं सारखंच. आमच्याकडे जगदंबेचा होम आहे हवन आहे तर्पण विधी आहे संविधान आहे. लुचायतलं झाड आणि मागच्या जन्मात का शेळीचं पोरग होतास का काय तू काय त्याला शास्त्र आहे नियम आहे. तेव्हा आवताला दांडी चोळायची असेल ना तर शुद्ध पक्षात तोडीत नसते. जास्त किडा लागतो. रमेश बुवा तुम्ही आवत हाणलं नाही हाणलं का महाराजांना आवत तुम्ही बी नाही हा बघा नाही तुम्ही पण नाही. हरी महाराज तुम्ही बी नाही. सांगण्यामध्ये झाड तोडलं की त्याला कीड लागली. म्हणून आपल्याकडे वद्य पक्षात शहाणी शेतकरी वाक्य नीट आहे का शहाणी गाठीचं येटण घेऊन फिरणारा सुंगड्या त्याला काय कळत कवा काय तोडावून कधी काय शास्त्र आहे त्याच्यामध्ये कधी काय तोडायचं असतं. शेतकऱ्यांना अपरण्य काल जपायचा असतो. अपरण्य कालामध्ये पेरणीचा सुयोग वगैरे त्याचे पूर्ण असतात सगळ्या गोष्टी असतात. दिवसाकाठी 200-200 रुपयाचे खुटके थुत्रात घालतो पण 40 रुपयाचं पंचांग घेता येत नाही. ही मोठी शोकांतिका आहे. आता हे तंबाखूच्या बाबतीत मी बोलणं बंद करायला 90% आपली महाराष्ट्रातली लोक परिक्रमेला जातात.